पहा स्टार्ट करतोय लेक्चर. आपण टॉपिक पाहतोय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. बरोबर. पहिले 2 लेक्चर्स आपले ऑलरेडी झालेले आहेत. आज आपलं तिसरं लेक्चर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स वर. फर्स्ट 2 लेक्चर मध्ये काय पाहिलं त्याची जस्ट आपण रिव्हिजन करू आणि मग पुढे जाऊ. आजच्या लेक्चर मध्ये तर आपल्याला ग्राफ पाहायचा आहे बरं का. लिनियर इक्वेशन की जे टू व्हेरिएबल्स मध्ये आहे असं इक्वेशन ग्राफ वरती दिसतं कसं ते आपल्याला आज पाहायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल 2 दिवस तर सुट्टी होती, सॅटर्डे संडे. सो मे बी तुम्ही विसरलं पण असाल. सो सुरुवातीला काय करून घेऊ, रिव्हिजन करून घेऊ की लेक्चर 1 आणि लेक्चर 2 मध्ये आपण काय पाहिलं ते जस्ट रिवाइज करू आणि मग पुढे जाऊ. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. ठीक आहे. पहा एक्सरसाइज 4.1 याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आपण? कुणाला आठवतंय का? कोण सांगेल का की एक्सरसाइज 4.1 मध्ये कोणत्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या आपण? तर एक्सरसाइज 4.1 मध्ये आपण हे पाहिलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असतं काय. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतं काय हे पाहिलं. म्हणजे यातल्या हर एक वर्डचा मिनिंग आपण समजून घेतला की हा लिनियर म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय, ओके, टू व्हेरिएबल्स काय असतं. ओके, काय काय पाहिलं होतं? लिनियर म्हणजे काय? लिनियर कशावरून डिसाइड होतं की पॉलिनॉमियलची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. ओके, इक्वेशन काय रिप्रेझेंट करत होतं की इक्वल टूचं साइन आलं पाहिजे. येस, इक्वल टूचं साइन आलं पाहिजे. आणि टू व्हेरिएबल्स काय रिप्रेझेंट करत होतं की इक्वेशन मध्ये ना 2 व्हेरिएबल पाहिजेत. ओके, तुमचे आवडते 2 व्हेरिएबल एक्स वाय, ओके, एम एन, कोणतेही 2 ए बी, कोणतेही 2 व्हेरिएबल असू शकतात. ओके, अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणत होतो. याच्यानंतर काय केलं तुम्हाला सांगतो. याच्यानंतर आपण एक गोष्ट पाहिली नाही का की आपल्याला एखादं मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिलं होतं. मॅथमॅटिकल स्टेटमेंट ते आपल्याला कन्व्हर्ट करायचं होतं मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये. कशामध्ये? मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये. याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स पाहिली. बरोबर. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, क्रिकेटचं एक्झाम्पल घेतलं होतं की हा इंडियाची बॅटिंग चालू आहे, शिखर धवन आणि सुरेश रैना खेळत आहेत. ओके, हे एक्झाम्पल घेतलं होतं आणि या मॅथमॅटिकल स्टेटमेंटचं कन्व्हर्जन आपण मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये केलं होतं. ओके, याच्यानंतर आपण एक्सरसाइज 4.1 मधलं फर्स्ट सिमिलर याच टाईपचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. काय पाहिलं होतं त्यात? तुम्हाला सांगितलं होतं की स्टेटमेंट मध्ये नोटबुकची प्राइस ही एक्स आहे. काय सांगितलं होतं? नोटबुकची प्राइस ही एक्स आहे आणि नोटबुकची प्राइस ही किती आहे? डबल आहे पेनच्या. ओके, आणि त्यांनी सांगितलं होतं की लेट्स कन्सिडर द प्राइस ऑफ द पेन इज वाय. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2y असं इक्वेशन लिहिलं होतं आपण. आठवतंय का ही गोष्ट? येस, बरोबर. याच्यानंतर आपण आणखी एक टाईप पाहिला होता. कोणता तुम्हाला सांगतो. लिनियर इक्वेशन दिलेलं असेल ना तर दिलेलं लिनियर इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये लिहायचं होतं आणि a b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या. असा एक टाईप पाहिला होता आपण. ठीक आहे, म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी आपण एक्सरसाइज 4.1 मध्ये पाहिल्या होत्या. ह्या सर्व गोष्टी नंतर पुढे गेलो आपण. ओके, सेकंड लेक्चर मध्ये काय पाहिलं? सेकंड लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 4.2 पाहिला. एक्सरसाइज 4.2 पाहिला. एक्सरसाइज 4.2 कशावरती बेस होता? तर हा बेस होता सोल्युशन ऑफ, काय म्हणतोय मी, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याच्यामध्ये आपण पाहिलं की हा लिनियर इक्वेशन जर 2 व्हेरिएबल मध्ये असेल, 2 व्हेरिएबल मध्ये असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं असतं हे आपण या एक्सरसाइज मध्ये पाहिलं. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो मी की हा 2x प्लस y इज इक्वल टू 4 जर असेल, हे काय एक लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल्स मधलं. व्हेरिएबल्स कोणते आहेत? x आणि y. ओके, यामध्ये आपण अशी एक्झाम्पल्स पाहिली की हा x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू काय असेल? येस, y ची व्हॅल्यू काय असेल?
कोण सांगेल का करून? एक्स ची व्हॅल्यू मी जर 0, येस y इक्वल टू 4. बरोबर ना, एक्स ची व्हॅल्यू 0 झाली तर 0 इंटू 2 तर 0 होईल, y ची व्हॅल्यू 4 येईल. अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. म्हणजे यामध्ये आणखी एक पॉइंट पाहिला होता आपण. कोणता पॉइंट पाहिला होता? की हा, जर एखादं इक्वेशन हे लिनियर असेल बट वन व्हेरिएबल मधलंच असेल, काय म्हणतो मी, एखादं इक्वेशन हे लिनियर असेल बट वन व्हेरिएबल मधलंच असेल तर त्याला युनिक सोल्युशन असतं. त्याला युनिक सोल्युशन असतं. ही गोष्ट आपण पाहिली होती. बट एखादं लिनियर इक्वेशन असेल आणि ते जर 2 व्हेरिएबल मध्ये असेल तर त्याला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. ही गोष्ट पाहिली होती आपण. इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. इन्फायनाइट मेनी म्हणजे काय रे? असंख्य, अनंत, मोजता येणार नाहीत इतकी सोल्युशन्स. काढतच राहाल नाही का? पाहणार आहे एक्सच्या व्हॅल्यू जितक्या घेत जाल तितक्या कमी आहेत. एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर वायची काहीतरी व्हॅल्यू येईल इथे. एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर वायची काहीतरी व्हॅल्यू येईल. एक्सची व्हॅल्यू काहीतरी -1 असेल तरी पण वायची काहीतरी व्हॅल्यू येईल. म्हणजे सोल्युशन इन्फायनाइट सोल्युशन्स असतात लिनियर इक्वेशनला की जे 2 व्हेरिएबल मधला आहे. ही गोष्ट आपण पाहिली होती. नंतर पुढची गोष्ट पाहिली आपण की हा, कोणतंही लिनियर इक्वेशन दिलं असेल तर त्याला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. बट असा क्वेश्चन पाहिला होता की हा, याचे कोणतेही 2 सोल्युशन्स फाइंड आउट करा, 4 सोल्युशन्स फाइंड आउट करा. ही गोष्ट पाहिली होती आपण. पुढे पाहिलं होतं की हा, एखादा पॉइंट जर दिला नाही का, एखादा पॉइंट जर दिला तर तो पॉइंट त्या दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही हे चेक करायचं. हे पण आपण पाहिलं होतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इथे लक्ष द्या. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 हे एक लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल्स मधलं. मी तुम्हाला म्हटलं की हा, मला सांगा 1,1 हे याचं सोल्युशन आहे की नाही, येस ऑर नो? हो सर, आहे. येस, हा पॉइंट पाहिला होता. बरोबर, कारण पाहणार आहे एक्स ची व्हॅल्यू जर 1 पुट केली आणि वाय ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 1 प्लस 1 किती येतं? 2. येस, म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मी जेव्हा इक्वेशन मध्ये पुट करेन तेव्हा इक्वेशन सॅटिस्फाय होतंय. म्हणजे मी असं म्हणू शकतो की हा, दिलेला हा पॉइंट काय आहे, हा या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे असं म्हणू शकतो. इतक्या साऱ्या गोष्टी पाहिल्या होत्या आपण, आठवल्या का थोड्याफार? येस. हो सर. आज आपल्याला पुढे ओके, पुढे जायचं होतं. आज आपल्याला काय करायचं होतं? आज आपल्याला लिनियर इक्वेशनचा ग्राफ पाहायचा होता. ग्राफ म्हणजे काय रे? थोडक्यात जे काही इक्वेशन आपण लिहितो ना ते दिसतं कसं हे पण माहित पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचं एक्झाम्पल घ्या. ओके, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण ना कोणतरी असेल, बरोबर? मग त्या बेस्ट फ्रेंड तुम्हाला म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? त्याचं नाव येतं. अरे माझा बेस्ट फ्रेंड हा आहे. तुम्हाला लगेच तुमच्या डोळ्यासमोर दिसतो पण नाही का, हा तो असा दिसतो बाबा, त्याची अंदाजे हाईट इतकी आहे, त्याला चष्मा आहे की नाही, अशा सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात नाही का. म्हणजे तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव जरी घेतलं ना तरी तो दिसतो कसा हे लगेच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं नाही का. तसंच मॅथ्सचं आहे नाही का रे. हे जे काही सर्व इक्वेशन्स आपण पाहतो ना, हे इक्वेशन्स ग्राफ वरती दिसतात कसं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे नाही का. नुसते इक्वेशन्स काय करणार रे? हा, हे सर्व सारे इक्वेशन्स ठीक आहे बाबा, हे y इज इक्वल टू 2x प्लस वाय इज इक्वल टू 4 काय लिहिलंय? इक्वेशन आहे. काय त्याचा फायदा काय? कशासाठी लिहिलंय ते 2x प्लस वाय इज इक्वल टू 4? कशासाठी आहे सोल्युशन्स फाइंड आउट करायचे नाही का. म्हणजे हे नक्की आहे काय हे तुम्हाला ग्राफवरनं समजेल नाही का. ग्राफवरनं समजेल तुम्हाला. ग्राफमध्ये हे समजेल की हा, हे 2x प्लस वाय नक्की आहे काय, ते ग्राफवरती दिसतं कसं, या गोष्टी तुम्हाला ग्राफ क्लिअर करेल. पहा, आता कुठल्याही फंक्शनचा किंवा कुठल्याही इक्वेशनचा ग्राफ कसा फाइंड आउट करायचा असतो ते आज आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं. पुढे जातो आता मेन पॉइंटला येतो. इथे ग्राफ पेपर दिसतोय सर्वांना बॅक एंडला, बरोबर? दिसतोय का सर्वांना? हो सर. आणि इथं मी इथे एक साइडला एक इक्वेशन लिहिलेलं आहे पहा, y इज इक्वल टू एक्स. आता मला काय करायचंय, हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन ग्राफवरती दिसतं कसं ते पाहायचंय. ठीक आहे, हे इक्वेशन तर लिहिलेलं आहे आपण. आता मला सांगा, तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री पाहिले आपण, बरोबर? कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण ह्या गोष्टी पाहिल्या होत्या की कोणताही पॉइंट कसा प्लॉट करायचा असतो ग्राफवरती. या गोष्टी आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पाहिलेल्या आहेत. त्याचं आपल्याला ऍप्लिकेशन दिसेल बरं का आता इथे.
पहा कॉर्डिनेट जॉमेट्रीचं ऍप्लिकेशन पहा इथे पण आहे नाही का. कुठल्याही फंक्शनचा जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर कॉर्डिनेट जॉमेट्री युज होते. तर कशी ते पहा नाही का. आता y इज इक्वल टू एक्स मला प्लॉट करायचंय या ग्राफ वरती. हे फंक्शन दिसतं कसं ते पाहायचं, हे इक्वेशन दिसतं कसं ते पाहायचं. सो मला सांगा, इथे सांगा मला थोडस, की मी जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करेन तेव्हा वाय ची व्हॅल्यू काय येईल रे? 0. 0 येईल. बरोबर. मी जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करेन तेव्हा वाय ची व्हॅल्यू काय येईल रे? 1. येस. जेव्हा मी एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करेन तेव्हा वाय ची व्हॅल्यू काय येईल रे? 2. 2. पहा ना रे, एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करा ना, वाय पण 2 येईल. एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा ना, वाय पण 1 येईल. एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करा, वाय पण 0 येईल. एक्स ची व्हॅल्यू -1 पुट करतो, वाय ची व्हॅल्यू किती येईल? -1. -1. सो मला पॉइंट्स मिळत गेले का रे? पॉइंट्स मिळत गेले का? मग मी यांच्या ऑर्डर्ड पेअर्स बनवतो. ऑर्डर्ड पेअर्स झालेला आहे, हा वर्ड गेलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑर्डर्ड पेअर काय असतं. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय असतो? सिक्वेन्शियल इनपुट असतं नाही का, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. पहा मग इथं ऑर्डर्ड पेअर काय बनेल? 0,0 म्हणजे थोडक्यात हा एक पॉइंट मिळेल मला. सेकंड मिळेल 1,1. थर्ड मिळेल मला 2,2 आणि फोर्थ वाला मिळेल मला -1,-1. बस काय नाही रे, ह्या इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. म्हणजेच काय करायचंय, हे पॉइंट्स प्लॉट करायचे आणि या पॉइंट्स मधून पास होणारा एक कर्व किंवा एखादी लाईन जे काय असेल ते नाही का, ते प्लॉट करायचं. सो प्लॉट करायला तर आपल्याला येतं. ओके, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे तिला आपण एक्स ऍक्सिस म्हणत होतो. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस झाला, हा इकडे एक्स ऍक्सिस झाला, हा इकडे वाय ऍक्सिस झाला. बरोबर. हा व्हर्टिकल जो आहे हा वाय ऍक्सिस झाला. ठीक आहे, इतकं तर तुम्हाला माहिती आहे. आता हे पॉइंट्स प्लॉट करत जायचंय. हा इंटरसेक्शन असतो, त्याला काय म्हणतो रे आपण? इंटरसेक्शन जो असतो, Origin. येस, ओरिजिन म्हणतो. त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात, कोण सांगेल का मला? 0,0. 0,0. सो आपल्याला काय करायचंय तुम्हाला सांगतो. हे सर्व जे काही पॉइंट्स आहेत ना, हे प्लॉट करत जायचे. पहा मी त्यासाठी इथं स्केलिंग करतो नाही का, एक्स ऍक्सिस वरती मी पॉइंट घेत जातो. पहा हा 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6. ओके ठीक आहे. इकडे गेलो निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये, इथे आला -1, इथे आला -1, इथे आला -2, इथे आला -3, इथे आला -4. ठीक आहे. आता वाय ऍक्सिस वरती अबव जातो नाही का, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जातो. पहा इथे येईल 1, इथे येईल 2, इथे येईल 3, इथे येईल 4, इथे येईल 5. चला सांगा 0 0 0 0. तर हा तर काय आहे? ओरिजिन आहे. ठीक आहे, हा तर ओरिजिन आहे. ठीक आहे, हा पॉइंट तर मला ऑलरेडी मिळालेला आहे. 0 0 प्लॉट केला. ठीक आहे, हा इथे प्लॉट केला एक पॉइंट. नेक्स्ट पॉइंट 1 1 मला प्लॉट करायचा आहे ग्राफवरती. 1 1 म्हणजे काय, की ज्याचा एक्स कॉर्डिनेट 1 आहे आणि वाय कॉर्डिनेट 1 आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वरती 1 गेलो, पुन्हा वाय ऍक्सिस वरती 1 केलो. हा इथे मिळाला पॉइंट नाही का, इथे मिळाला पॉइंट. ठीक आहे, पॉइंट प्लॉट केला. ठीक आहे, काम झालं माझं. पुढच्या पॉइंट कडे गेलो. कोणता पॉइंट आहे? 2,2. कुठे येईल रे इथे? 2,2 इथे येईल, इथे येऊन जाईल. एक्स ऍक्सिस वरती 2, वाय ऍक्सिस वरती 2. 2,2 इथे प्लॉट केला. नेक्स्ट पॉइंटला गेलो, -1, -1, -1, इथे -1 आहे एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती इथे येईल -1. बरोबर ना. सो हा इथे पॉइंट प्लॉट करतो. येस, मग हे सर्व पॉइंट्स तर मी प्लॉट केले. ओके, थोडस ओरिजिनला रफ करतो मी इथे, कारण आपल्याला ग्राफ व्यवस्थित पाहायचं. येस, पॉइंट्स मिळाले तुम्हाला. ओके, आता मी थोडं काय करतो, एक ट्राय करतो. असा कर्व प्लॉट करायचा ट्राय करतो की तो या सर्व पॉइंट्स मधून जाईल नाही का, या सर्व पॉइंट्स मधून जाईल. हे सर्व पॉइंट्स मी जॉईन करायला ट्राय करतो. मी काय केलं, या सर्व पॉइंट्स मधून जाणारा एक कर्व काढला किंवा जाणारी एक जॉमेट्री काढली मी नाही का. तर मला काय मिळालं, तर ती एक लाईन मिळाली. लाईन
येतंय का लक्षात मी काय म्हणतो? हे y इज इक्वल टू एक्स हे एक इक्वेशन होतं आणि या इक्वेशनचे सोल्युशन्स मी काय केले, गॅदर केले. ओके, इक्वेशनचे सोल्युशन्स मी गॅदर केले आणि ते ग्राफ वरती प्लॉट केले. तर मला असं दिसून आलं की या सर्व पॉइंट मधून एक लाईन पास होतीये, या सर्व पॉइंट्स मधून एक लाईन पास होतीये असं मला ऑब्झर्व झालं. येस, मग मी असं म्हणू शकतो ना रे, असं म्हणू शकतो ना की कोणतंही लिनियर इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल्स मध्ये आहे, कोणतंही लिनियर इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल मध्ये आहे ते एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असतं. कोणता पॉइंट लक्षात ठेवाल? कोणतंही लिनियर इक्वेशन की जे 2 पॉइंट्स मधून पास होतं ते काय करत असतं, एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असतं. राहील ही गोष्ट लक्षात? येस ऑर नो? हो सर. समजलं? आपण काय केलं रे, फक्त y इज इक्वल टू एक्स हे जे काही इक्वेशन दिलं होतं आपल्याला त्याचे आपण सोल्युशन सेट्स, ओके, सोल्युशन सेट्स फाइंड आउट केले आणि या सोल्युशनचे जे पॉइंट्स आहेत ना ते फक्त ग्राफ वरती प्लॉट केले. ग्राफ वरती प्लॉट केल्यावरती आपल्याला असं समजून आलं की या सर्व पॉइंट मधून एक लाईन पास होते, या सर्व पॉइंट्स मधून एक लाईन पास होते. सो याच्यावरून आपण ऑब्झर्वेशन असं केलं की कोणतंही लिनियर इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल्स मध्ये आहे ते काय रिप्रेझेंट करत असतं, एक लाईन रिप्रेझेंट करत असतं. हा पॉइंट आपण इथे खूप इम्पॉर्टंट पॉइंट लर्न केला. येस, आता आणखी थोडस पुढे जातो आणि एक गोष्ट सांगतो. आता मी काय करतो रे, या लाईनवरचा कोणताही एक पॉइंट पिक करतो, कोणताही पॉइंट. पहा, हा पॉइंट पिक करतो मी, लक्ष द्या, हा पॉइंट पिक करतो. येस, मला कोणी सांगेल का या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील? 5,5. 5,5. येस, म्हणजे आता लक्ष द्या, आता जे काही इक्वेशन होतं, कोणतं इक्वेशन होतं माझं, y इज इक्वल टू एक्स. मी पॉइंट कोणता पिक केला लाईनवरचा, 5,5. आता मी काय करतो रे, फाय हा तर एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा सेकंड वाला फाय हा तर वाय कोऑर्डिनेट आहे. मग मी चेक करतो ना की हा पॉइंट ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय का. म्हणजे काय करेन मी, एक्स ची व्हॅल्यू 5 टाकेन आणि वाय ची व्हॅल्यू चेक करेन काय. ओके, एक्स ची व्हॅल्यू जर मी 5 टाकली, अरे वाय ची व्हॅल्यू पण 5 आली. येस, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 5 असताना वाय ची व्हॅल्यू पण 5 मिळाली. म्हणजे मला हे पण समजलं नाही का, मी लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केला आणि त्या इक्वेशन मध्ये टाकून दिला. लक्षात येतंय, लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केला आणि त्या इक्वेशन मध्ये टाकून दिला तर तो पॉइंट त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. याच्यावरून लक्षात काय येतं, लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच काय असतं रे, या इक्वेशनचं सोल्युशन असतं. आली गोष्ट लक्षात? लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच काय असतं, या इक्वेशनचं सोल्युशन असतं. येस, आला का नाही लक्षात? हा पॉइंट लक्षात आला असेल तर हँड रेज करा, नाही का, मला समजू देत किती जणांना समजलंय. येस, खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. हे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आहे, ह्या गोष्टी समजायला पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला समजल्या ना तर तुम्हाला मॅथ्सची मजा येईल. खरी मजा मॅथ्सची इथे, म्हणजे थेरोटिकल पार्ट आणि हा जॉमेट्रिकल पार्ट यांचं कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, जॉमेट्रिकली इंटरप्रिटेड झाल्या पाहिजेत, तरच मजा आहे, नाही का. नुसतं इक्वेशन लिहिणं आणि सॉल्व्ह करणं त्यात काही पॉइंटच नाही, नाही का. ऍक्च्युली ते मॅथ्सच नाही. पुढे जातोय, इतके पॉइंट्स तुम्हाला समजलेत, सर्वांना समजलेत, सर्वांनी हँड रेज केलेत. पुढे जातो. येस, आता काय करायचंय, y इज इक्वल टू एक्स प्लस 2. मला सांगा हे लिनियर इक्वेशन आहे की नाही 2 व्हेरिएबल मधलं, येस ऑर नो? हो सर. ठीक आहे, आहे सर. याचा ग्राफ प्लॉट करायचा का, तुम्ही मला इनपुट्स द्या, मी प्लॉट करतो, नाही का. सांगा एक्स ची व्हॅल्यू मी काय घेऊ, तुमची आवडती व्हॅल्यू सांगा. छोटे छोटे पॉइंट घ्या, ग्राफ आपला बसला पाहिजे इथे, नाही का. म्हणजे तुम्हाला सांगतो 10 पर्यंतच घ्या, एक्सच्या व्हॅल्यू ज्या 10च्या 0 to 10 मध्येच घ्या. चला सांगा, एकेकाने सांगा. आपण 6 पॉइंट प्लॉट करू, 6 जण आहे ना. ठीक आहे, आदित्य सांग, कोणता एक पॉइंट सांग तुझा आवडतो. 0 to 10 मधला कोणता एक नंबर सांग. सर मी सांगू. सर 7. 7. ठीक आहे, आदित्य म्हणतो 7. मला सांग, एक्स ची व्हॅल्यू जर 7 असेल तर वाय ची व्हॅल्यू किती येईल रे? पुट कर ना इथे 7 व्हॅल्यू. 9. करेक्ट, एक्झॅक्ट
7 9. सो एक पॉइंट मिळाला मला. सो एक पेअर मिळाली, ऑर्डर्ड पेअर मिळाली 7,9. येस, सेकंड पॉइंट कोण सांगते? सेकंड पॉइंट कौस्तुभ सांग. सेकंड पॉइंट. सर x इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 3 असेल तर वाय इज इक्वल टू किती आहे? सर 5. 5. ओके, म्हणजे सेकंड ऑर्डर पेअर मिळाली 3,5. करेक्ट. येस, वेद सांग रे. थर्ड पॉइंट. x is equals to 2. एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 जर असेल तर वाय इज इक्वल टू किती आहे? 4. येस, म्हणजे 2,4 हा एक ऑर्डर्ड पेअर मिळाली. येस, मृण्मय सांग रे. एक्स इज इक्वल टू. X equal to 6. Answer येईल 8. येस, वाय इज इक्वल टू 8 येईल. म्हणजे 6,8 हा एक पॉइंट मिळाला. ठीक आहे, सानिका सांग एक पॉइंट. एक्स इज इक्वल टू 4 4. मग वाय किती येईल? 6 6. येस, 4,6. आर्यन सांगतो का एक्स इज इक्वल टू? माईक चालू आहे का आर्यनचा? मे बी तो म्हटला होता त्याच्या माईकला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ठीक आहे. आर्यनची व्हॅल्यू मी घेतो 1 घेतो नाही का? येस, एक्स इज इक्वल टू 1. तर वाय इज इक्वल टू किती येईल? 3 येईल. बरोबर, 3 येईल. सो 1,3. इतके सारे पॉइंट्स मिळाले. ठीक आहे, तुम्हीच सांगितले ते सोल्युशनचे. चला प्लॉट करून पाहू ग्राफ वरती की हे दिसतंय कसं फंक्शन. पहा, आता एक्स ऍक्सिस. येस, आता वाय ऍक्सिस. इथे तर ओरिजिनल नाही का? 0 0. पॉइंट प्लॉट करतो. इकडे सर्व पॉझिटिव्ह पॉइंट्स घेतले नाही का आपण? 1 2 3 4 5 6 7 8. 8 पर्यंत. ठीक आहे, ठीक आहे. वाय वरती जातो. इथे 1 2 3 4 5 6 7 8 and 9. चला फर्स्ट पॉइंट प्लॉट करतो. एक्स ची व्हॅल्यू आहे 7, वाय ची व्हॅल्यू आहे 9. ओके, एक्स ची व्हॅल्यू आहे 7 आणि इथे वाय ची व्हॅल्यू आहे 9. चेक करा काय मी करेक्ट प्लॉट करतोय का? एक्स ची व्हॅल्यू 7, वाय ची व्हॅल्यू 9. येस, इथे पॉइंट मिळाला. ठीक आहे. Sir, correct. सेकंड 3,5. एक्स ची व्हॅल्यू 3, वाय ची व्हॅल्यू 5 इथे येईल. करेक्ट, इथे पॉइंट मिळाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्स ची व्हॅल्यू 2, वाय ची व्हॅल्यू 4. एक्स ची व्हॅल्यू 2, वाय ची व्हॅल्यू 4. येस, इथे प्लॉट केला. नेक्स्ट आहे 6,8. इथे आहे 6. एक्स ची व्हॅल्यू 6, वाय ची व्हॅल्यू 8 म्हणजे इथे येईल. नेक्स्ट आहे 4,6. एक्स ची व्हॅल्यू 4, वाय ची व्हॅल्यू 6. येस, इथे येईल. नेक्स्ट 1,3. एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू 3 इथे. येस, ठीक आहे. आणखी एकच पॉइंट घेतो बरं का. हा माझा पॉइंट नाही का? तुम्ही 6 जणांनी सांगितलं तुमचे पॉइंट. माझा पॉइंट असा आहे की एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल, एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर वाय ची व्हॅल्यू 2 येईल. बरोबर. सो 0,2 हा माझा पॉइंट. एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 2 हा माझा पॉइंट. येस, आता काय करायचंय? हे सर्व पॉइंट्स ना जॉईन करायचं. जॉईन केलं तर असं ऑब्झर्व झालं की हे सर्वच्या सर्व पॉइंट्स नाही का? जॉईन करताना तुम्हाला असं लक्षात येईल सर्व पॉइंट्स, हे सर्व पॉइंट्स एकाच लाईन मधून पास होत आहेत. एकाच लाईन मधून पास होत आहेत. सर म्हणजे 5 आणि 7 पण आन्सर राहील असं. 5 आणि 7. येस, करेक्ट. एक्झॅक्टली. हाच पॉइंट आहे. हाच पॉइंट तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू जर 5 टाकली असती ना, वाय ची व्हॅल्यू काय आली असते तुमची? किती यायला पाहिजे सांगा मला? 7च यायला पाहिजे. हाच पॉइंट समजायला पाहिजे. पहा टाकून नाही का? एक्स ची व्हॅल्यू 5 टाकून पहा इक्वेशन मध्ये. एक्स ची व्हॅल्यू जर 5 टाकली तर वाय ची 7च यायला पाहिजे. ते दिसलंच पाहिजे इथं नाही का? ग्राफ वरती. येस, मग ह्या सर्व पॉइंट हे सर्व पॉइंट्स जॉईन करायचा ट्राय केलं तर हे सर्वच्या सर्व पॉइंट्स ना एका लाईन मधूनच पास झाले. एका लाईन मधूनच पास झाले. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो पुन्हा मी हेच ऑब्झर्व केलं की y इज इक्वल टू एक्स प्लस 2 हे एक लिनियर इक्वेशन होतं 2 व्हेरिएबल्स मधलं, की ज्यामध्ये व्हेरिएबल्स होते. हा एक्स व्हेरिएबल होता आणि वाय व्हेरिएबल होता. याचा जर मी ग्राफ काढला तर मला एक स्ट्रेट लाईन मिळाली. काय मिळाली? स्ट्रेट लाईन.
येस, इतका पॉइंट लक्षात आलाय. नेक्स्ट हो हे सर. ऑब्झर्व करा. नेक्स्ट हे ऑब्झर्व करा. याचे जे सोल्युशन्स आहेत ना, याचे जे तुम्ही सोल्युशन्स फाइंड आउट केले, हे सोल्युशन्स म्हणजेच या लाईनवरचे पॉइंट्स आहेत. हे सोल्युशन्स म्हणजेच या लाईनवरचे पॉइंट्स आहेत. येस, म्हणजे हा पॉइंट आपला इथं क्लिअर होतोय की कोणत्याही लिनियर इक्वेशन की जे 2 व्हेरिएबल मध्ये आहे त्याचं सोल्युशन म्हणजेच काय असतं, लाईनवरचा एक पॉइंट असतो. ओके, लाईनवरचा एक पॉइंट असतो. आणि सेकंड त्याच एक रिव्हर्स स्टेटमेंट असं पण करू शकतो की लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच काय असतं रे, त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. हे 2 स्टेटमेंट लक्षात राहत आहेत का किंवा समजतायत का तुम्हाला? येस ऑर नो? थोडस कॉम्प्लिकेटेड वाटेल, बट हे तर दिसतंय आपल्याला. ही स्टेटमेंटच इम्पॉर्टंट आहेत ना का? बस हे शिकलात ना तर खूप सारं शिकलात. हे 2 स्टेटमेंट लक्षात राहत आहेत का? काय हो, सर. स्टेटमेंट? येस, पहिलं स्टेटमेंट असं आहे की लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स म्हणजेच काय असतात. पहिलं स्टेटमेंट लक्षात द्या. लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स म्हणजेच काय असतात, लाईनवरचे पॉइंट असतात. लाईनवरचे पॉइंट्स असतात. आणि लाईनवरचा पॉइंट म्हणजेच काय असतं, सेकंड पॉइंट काय, लाईनवरचे पॉइंट्स म्हणजेच काय असतं, त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. हे 2 पॉइंट्स क्लिअर व्हायला पाहिजे. येस, पुढे जाऊ. हो सर. ठीक आहे, पुढे जातो. येस, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. पटापट प्लॉट करू, नाही का, पटापट प्लॉट करू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो ना रे मी. वाय इज इक्वल टू मायनस एक्स लिहू ना रे. एक्सला तिकडे घेऊन जातो ना. हो थोडस सर. सिंपल करू ना गोष्टी. मला सांगा, एक्स ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर वाय ची व्हॅल्यू काय येईल रे? 0 येस. एक्स ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर वाय ची व्हॅल्यू काय येईल? -1 मायनस आणि एक्स ची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर वाय ची व्हॅल्यू काय येईल? 1 1. येस, 1. ठीक आहे, प्लॉट करून दाखवतो. तिथे एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे, इथे हा ओरिजिन आहे, इथे हा 1 पॉइंट, इथे हा सेकंड पॉइंट, इथे थर्ड, इथे 4, इथे 5. ठीक आहे, इकडे असेल -1, -2, -3, -4, -5. आणि इकडे जातो मी वाय ऍक्सिस वरती 1, -2, -3, ते -1, -2, -3. एक्स ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे हा पॉइंट मिळाला. येस, ओरिजिन आहे तो. थोडक्यात एक्स 0 असताना वाय 0 आहे. नेक्स्ट कोणता पॉइंट आहे? 1, -1, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 असताना वाय ची व्हॅल्यू -1 आहे. एक्स ची व्हॅल्यू 1 असताना, म्हणजे इथे एक्स ची व्हॅल्यू 1 असताना वाय ची व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे थोडक्यात हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये रे? 4. क्वाड्रंट मध्ये. येस, सर्व गोष्टी अशा एकत्र आणा, नाही का, सर्व गोष्टी एकत्र आणायचा ट्राय करा. सर्व कन्सेप्ट लावायला पहा. थर्ड पहा, एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू 1. एक्स ची व्हॅल्यू -1 आहे, वाय ची व्हॅल्यू +1 आहे, म्हणजे इथे आला पॉइंट हा. ठीक आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय पॉइंट? सेकंड येतोय ना, सेकंड. नंतर काय केलं, या सर्व पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन काढली. हे ऑब्झर्व झालं की हा या सर्व पॉइंट्स मधून एक युनिक लाईन पास होती. थोडस डिफिकल्ट जात आहे मला हे ड्रॉ करायला पेन टॅबलेट वरती, पण ठीक आहे. ठीक आहे, लाईन वाटती, नाही का. सो आली गोष्ट लक्षात. ग्राफ प्लॉट करता येईल का आता? हो सर. मग मला सांगा, एक्स ची व्हॅल्यू जर मी 2 दिली, नाही का, एक्स ची व्हॅल्यू जर मी 2 दिली तर वाय ची व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे? -2. येस, -2. पहा ना, मग इथं एक्स ची व्हॅल्यू जर मी 2 ठेवली ना, एक्स ची व्हॅल्यू जर 2 ठेवली आणि तुम्ही लाईनवरचा पॉइंट पकडलात ना, तर तुम्हाला 101% तुम्हाला -2 मिळेल इथे. येते का गोष्ट लक्षात? एक्स इज इक्वल टू 2 पकडलात आणि या लाईन वरती गेलात तर त्याचा वाय कॉर्डिनेट तुम्हाला -2 मिळेल. मिळायलाच पाहिजे, नाही का, मिळायलाच पाहिजे. येस, आली गोष्ट लक्षात. ग्राफ प्लॉट करता येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा टास्क आपला तोच आहे की ग्राफ प्लॉट करायला शिकणे. येस, जाऊ पुढे. हो सर.
हो सर. आणखी एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का रे, ही लाईन ना ओरिजिन मधून पास होते. म्हणजे नाही का, असं जर इक्वेशन असेल ना, y इज इक्वल टू समथिंग ऑफ एक्स, नाही का, y इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट, काहीतरी कॉन्स्टंट घ्या, एम म्हणतो नाही का, एम कॉन्स्टंट, y इज इक्वल टू एम एक्स. अशा फॉर्मॅटमध्ये जी लाईन असते, अशा फॉर्मॅटमध्ये जी लाईन असते, एम म्हणजे काही असेल नाही का, आता इथे काय -1 आहे, अशी लाईन ना ऑलवेज ओरिजिन मधून पास होते बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा. y इज इक्वल टू mx अशा फॉर्मॅटमध्ये जी लाईन असते, इक्वेशन असतं, अशी लाईन ही ओरिजिन मधून पास होत असते. याच्या अगोदर पण असं एक एक्झाम्पल पाहिलंय, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला तिथे घेऊन जातो. पहा इथे y इज इक्वल टू एक्स आहे ना रे, मी याला कम्पेअर करू शकतो ना, की हा y इज इक्वल टू mx शी कम्पेअर करू शकतो ना. मला सांगा इथे m किती येईल रे, इथे कॉन्स्टंट किती आहे कम्पेअर केलं तर, 1x आहे बरोबर, 1x. बस एक गोष्ट अशी ऍडिशनली सांगतोय, लक्षात ठेवा. ओके, 11th ला युज होईल, बट ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की y इज इक्वल टू एक्स अशा फॉर्मॅटमध्ये जी काही इक्वेशन असतं ना, ती लाईन ना ऑलवेज ओरिजिन मधून पास होते. ती लाईन ऑलवेज ओरिजिन मधून पास होते. आता ही लाईन सेकंड वाली जी होती पहा, ही ओरिजिन मधून नाही पास झालेली, कारण y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्मॅटमध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे इथे m आहे 1, म्हणजे x चा कोएफिशियंटला m म्हटलंय मी. m म्हणजे काय, x चा कोएफिशियंट आहे 1 आहे, आणि इथे काहीतरी c ला कॉन्स्टंट म्हटलेलं आहे 2. अशा फॉर्मॅटमध्ये जी लाईन असते ना, ती कधीच ओरिजिन मधून पास होत नाही. आणि y इज इक्वल टू समथिंग अशा फॉर्मॅटमध्ये असते ना, mx च्या फॉर्मॅटमध्ये जी लाईन असते ना, ती ओरिजिन मधून पास होते. बस हा एक ऍडिशनल पॉइंट आहे, असंच सांगतोय तुम्हाला, लक्षात ठेवा. y इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट इंटू एक्स अशी लाईन ही ओरिजिन मधून पास होते, आणि y इज इक्वल टू mx प्लस c अशा फॉर्मॅटमध्ये जी लाईन असते ती ओरिजिन मधून पास नाही होत. बस इतक्याच गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जातो. मला सांगा y इज इक्वल टू x मायनस 2 ही लाईन ओरिजिन मधून पास होईल की नाही, पहिली गोष्ट सांगा. नाही होणार. येस, का नाही होणार रे, कारण कोणत्या फॉर्मॅटमध्ये? सर y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल्स टू mx प्लस c. या फॉर्मॅटमध्ये ही लाईन कधीच ओरिजिन मधून पास नाही होणार. ठीक आहे, चेक करू. कशावरून चेक करू ना आपण? पहा, x ची व्हॅल्यू सांगतो तुम्हाला, थोडस प्लॉट करून पाहू. x ची व्हॅल्यू पुट करतो मी 0, y ची व्हॅल्यू काय येईल मग -2 येईल बरोबर. x ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू डिरेक्टली मला -2 मिळेल. ओके, म्हणजे ठीक आहे, पॉइंट्स प्लॉट करतो, किंवा आणखी एखादा पॉइंट फाइंड आउट करू नका. एक तर पॉइंट मिळाला 0, -2. सेकंड, x ची व्हॅल्यू 1 पुट करतो, y ची व्हॅल्यू काय मिळेल, कोण सांगेल? कोण सांगेल रे? x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय मिळेल? पुट करा ना. 1 -2 करता येतं ना, किती असत? 1 1 1 -2 किती असतं? 1. -1. कसं काय रे, 1 -2 किती असेल? -1 पाहिजे ना. दोघांचं साईन जर डिफरंट आहे तर अशा केसमध्ये सबस्ट्रॅक्शन करायची असते. सबस्ट्रॅक्शन करायची, बघायचंच नाही, नंबरची सबस्ट्रॅक्शन करून टाकायची आणि मोठ्याचं साईन देऊन टाकायचं. मोठा कोण आहे? 2 चं साईन देऊन टाकायचं. -1. x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू -1 पाहिजे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू जर 2 असेल तर y ची व्हॅल्यू काय पाहिजे? येस, थोडे इनपुट्स द्या. 0. येस, 0, करेक्ट. ठीक आहे, प्लॉट करत जातो. इथे x ची व्हॅल्यू 0 आहे, तर 1 आहे, इथे 2 आहे बरोबर, ते 2 आहे. इथे मी म्हणतो की हा इथे किती आहे, इथे नंबर येईल -1, इथे नंबर येईल -2, इथे येईल -3, इथे येईल -4, इकडे येईल काहीतरी 1. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू जेव्हा 0 होती तेव्हा y ची व्हॅल्यू -2 होती. x ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू -2 होती. x ची व्हॅल्यू 0 असताना x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू -2 होती. म्हणजे हा पॉइंट आहे नाही का तो. सेकंड पॉइंट पहा, x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू -1 आहे.
x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू -1 आहे. ठीक आहे, इथे मिळाला. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू 0 आहे. x ची व्हॅल्यू 2 असताना इथे x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू किती आहे? 0. ठीक आहे, इथंच येईल ना, हाच पॉईंट येईल ना. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची किती आहे? 0. येस, यातून जाणारी एक लाईन काढली मी. येस, करेक्ट आहे का ही लाईन? येस, कोणी सांगेल करेक्ट आहे का ही लाईन? कॉन्फिडंट राहा रे, करेक्ट आहे का ही लाईन? हो सर. येस, बरोबर आहे, करेक्ट आहे. मग तुम्हाला आधीच आन्सर मिळालं होतं ना रे, की ही लाईन ओरिजिन मधून पास नाही होणार. मिळालं होतं की नाही? हो सर. हीच तर मॅजिक आहे मॅथ्सची, नाही का? येत आहेत गोष्टी लक्षात. तुम्ही आधीच सांगितलं सर ही लाईन ओरिजिन मधून पासच नाही होणार, कारण ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये? y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्मॅटमध्ये. करेक्ट आहे, लाईन ओरिजिन मधून पास झालीच नाही. आला पॉइंट लक्षात तुमच्या. ठीक आहे, पुढे जातो आता. आता मला सांगा y इज इक्वल टू x ही लाईन ओरिजिन मधून पास होईल की नाही? आधीच सांगा मला. ग्राफ हो प्लॉट सर. येस, होईल ना, कारण y इज इक्वल टू mx च्या फॉर्मॅटमध्ये आहे लाईन. इथे सीच नाहीये. येस, म्हणजे ही ओरिजिन मधून पास व्हायलाच पाहिजे. म्हणजे इथं जर ग्राफ काढला ना, ही ओरिजिन मधून पास व्हायलाच पाहिजे 100%. पहा, x ची व्हॅल्यू 0 देतो तेव्हा y ची व्हॅल्यू काय मिळेल? 0. म्हणजे पॉईंट मिळाला 0,0. x ला समजा 1 व्हॅल्यू दिली तर y ची व्हॅल्यू मला मिळेल 2. सो पॉईंट मिळाला 0,2. x ची व्हॅल्यू समजा मी दिली -1 तर y ची व्हॅल्यू मला मिळाली -1 इंटू 2 -2. सो पॉईंट मिळाला मला -1, -2. सो ठीक आहे, मी ट्राय केलं हे प्लॉट करायला. हा x ऍक्सिस, हा y ऍक्सिस. सो इथे पॉइंट प्लॉट केले थोडेसे. इथे 0 आहे, इथे 1, 2, 3, 4. थोडेसे निगेटिव्ह व्हॅल्यूज घेतल्या. -1, -2, -3 आणि y च्या व्हॅल्यूज 0, इथे 1, 2, 3, -1. सो पहिला पॉइंट प्लॉट करू नाही का, 0,0. हा तर ओरिजिन आहे, करेक्ट. हा तर इथे पॉइंट आहे 0,0. सेकंड पॉइंट पहा 0,2. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 2. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 2. येतंय का लक्षात? थोडस कॉर्डिनेट जॉमेट्री आठवतंय का? असा कोणताही पॉइंट की ज्याचा x कॉर्डिनेट 0 आहे, असा पॉइंट हा y ऍक्सिस वरती लाई होत असतो. सांगितलेलं आठवतंय का? थोडस दिसायला लागल्यात का गोष्टी तुम्हाला? कोणताही पॉइंट की ज्याचा x कॉर्डिनेट 0 आहे, असा पॉइंट हा y ऍक्सिस वरती लाई होत असतो. तेच तर बरोबर आहे. इथे 0,2 आहे. -1,2 पहा, इथे -1, x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू 2. -2 यायला पाहिजे ना रे, -2. इथे -2 पाहिजे, बरोबर. x ची व्हॅल्यू -1 असताना y ची व्हॅल्यू -2 आहे. x ची व्हॅल्यू -1 असताना y ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे रे? -2, बरोबर आहे. बट इथे पाहणार आहे, सॉरी, इथे x ची व्हॅल्यू 1 होते ना. तुमचं पण लक्ष नाही का रे? x ची व्हॅल्यू किती होती इथं? 1 होती ना. मी इथं 0 घेतलंय, म्हणजे 1 असताना 2 आहे. म्हणजे इथे किती पाहिजे होतं? 1. आलं का लक्षात काय चुकलं होतं? हो सर. सांगत जावा नाही का चुकलं की. 1,2 असं पाहिजे होतं. चुकीचा पॉइंट प्लॉट झाला ना तो, 0,2 प्लॉट झाला. ठीक आहे, रफ करतो आता. पॉइंट प्लॉट करायला पाहिजे होता 1,2. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 2. येस, आणि यातून जाणारी मी लाईन काढली एक. थोडस समजून घ्या ना, इतकी स्ट्रेट काढता येत नाही पेन टॅबलेट वरती. थोडस समजून घ्या नाही का. बट हे जरा जास्तच हे झाली का. एक मिनिट ट्राय करतो स्ट्रेट काढायची. अरे, समजून घ्याल तुम्ही. स्केल युज करून जेव्हा काढाल ना तेव्हा तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळेल. थोडस इथं व्यवस्थित नाही काढता येत लाईन, बट पॉइंट लक्षात आला. मला सांगा ही लाईन ओरिजिन मधून पास झाली का रे?
हो सर झाली. हो सर. झाली ना. आन्सर तर तुम्ही अगोदरच सांगितलं की हा ही लाईन ओरिजिन मधून पास व्हायला पाहिजे. ऍक्च्युली स्ट्रेट लाईन येईल, स्केल वरती सगळे पॉइंट्स येतील. पहा ड्रॉ करून, नाही का. तुम्हाला टास्क देणारच आहे थोडा. ठीक आहे. y इज इक्वल टू -x+2. आता मला सांगा ही ओरिजिन मधून पास होईल की नाही होणार? नाही होणार. नाही होणार. नाही होणार. का रे? y इज इक्वल टू mx+c च्या फॉर्मॅट मध्ये आहे. ओके. नॉट पासेस थ्रू ओरिजिन. नॉट पासेस थ्रू ओरिजिन. येस. फास्ट मध्ये पटकीने प्लॉट करून घेतो. x ची व्हॅल्यू पहा 0 देतो. x ची व्हॅल्यू 0 दिली, y ची व्हॅल्यू काय मिळाली? 2 मिळाली. सो पॉइंट मिळाला 0,2. x ची व्हॅल्यू -2 देतो, y ची व्हॅल्यू मिळाली x ची व्हॅल्यू +2 देतो, नाही का. +2 म्हणजे काय येतील इथं? -2 +2 काय 0 होईल. 0 होईल. 0 पाहणार आहे. x ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू 0 असेल. x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर ऑलरेडी ऑटोमॅटिक -2 होईल. -2 + 2 0 होईल. ठीक आहे. डायरेक्ट प्लॉट करतो. 2 पॉइंटच्या बेसिसवरती तुम्ही लाईन प्लॉट करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. मला सांगा रे. ठीक आहे. हे प्लॉट करूच आपण. ठीक आहे. अगोदर प्लॉट करू मग सांगतो इम्पॉर्टंट गोष्ट. 0,2 कुठे येईल रे? इथे x इज इक्वल टू 0 असेल आणि y ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू आली 2. म्हणजे हा पॉइंट मिळाला इथे 0,2. आणि सेकंड पॉइंट मिळाला 2,0. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर. 2,0. आणि यातून जाणारी एक लाईन काढली मी, नाही का. या पॉइंट्स मधून जाणारी लाईन पास केली. सांगा रे, ओरिजिन मधून गेली का ही लाईन? नाही सर. नाही गेली. हे तुम्हाला अगोदरच माहित झालं होतं. कारण ही लाईन y इज इक्वल टू mx+c च्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. मग मला सांगा एखादी लाईन जर मला प्लॉट करायची असेल, बरं का. पहा मी इथे एक पॉइंट घेतला. एक जनरल डिस्कशन करतोय. हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे. आता पुढे जाऊन एक जनरल डिस्कशन करतो. पहा मी इथे एक पॉइंट घेतो. हा एक पॉइंट घेतो. रॅन्डमली पॉइंट घेतो. मला सांगा या एका पॉइंट मधून जाणाऱ्या मी किती लाईन काढू शकतो रे? थोडासा विचार करा आणि सांगा मला. एका पॉइंट मधून जाणाऱ्या मी किती लाईन काढू शकतो? इन्फायनाइट. अनंत लाईन्स काढू शकतो. असंख्य, मोजता न येतील इतक्या लाईन काढू शकतो. पाहणारे अशी काढली एक हॉरिझॉन्टल लाईन. इकडून एक अशी व्हर्टिकल काढली. या पॉइंट मधून पास झाली. ओके. आणखी एक काढतो. या पॉइंट मधून पास झाली. आणखी एक काढतो इकडून. या पॉइंट मधून पास झाली. आणखी एक काढतो इकडून. या पॉइंट मधून पास झाली. या पॉइंट मधून पास झाली. म्हणजे ही गोष्ट लक्षात येते का? एका पॉइंट मधून जाणाऱ्या मी इन्फायनाइट लाईन्स काढू शकतो. एका पॉइंट मधून जाणाऱ्या मी इन्फायनाइट लाईन्स काढू शकतो. बट मला सांगा जर तुम्हाला 2 पॉइंट्स माहित असतील तर 2 पॉइंट्स मधून जाणारे तुम्ही किती लाईन काढू शकता? येस, कोणी सांगेल? 1. फक्त एक. किती काढू शकता? एकच काढू शकता ना. एकच काढू शकता. 2 पॉइंट्स जॉईन करणारी एकच लाईन काढू शकता तुम्ही. येस, करेक्ट आहे. सो पॉइंट लक्षात आला का तुमच्या? की हा पॉइंट सांगायचा होता मला की हा इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स पासेस थ्रू अ सिंगल पॉइंट. इन्फायनाइट लाईन्स पासेस थ्रू a single point. आणि सेकंड पॉइंट हा सांगायचा होता की हा ओनली 1 लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स. ओके. देर इज ओनली 1 लाईन. देर इज ओनली 1. एकमेव ती फक्त, नाही का. ओनली 1 लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स. येस. या दोन्ही गोष्टी समजल्या का रे? दोन्ही गोष्टी समजल्या असेल तर हँड रेज करा. येस, करेक्ट. सर्वांना समजले. ठीक आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे की एका पॉइंट मधून इन्फायनाइट लाईन पास होतात आणि 2 पॉइंट्स मधून जाणारी
केवळ एकमेव लाईन असते. देर इज ओनली वन लाईन विच पासेस थ्रू 2 पॉइंट्स. मग मला ही गोष्ट सांगायची होती की तुम्ही तुमचे एफर्ट्स कमी करू शकता. ग्राफ प्लॉट करत असताना तुम्ही तुमचे एफर्ट्स कमी करू शकता. कसे काय करू शकता सांगतो. 2च इनपुट फाइंड आउट करायचे नाही का, 2च पॉइंट्स मिळवायचे आणि त्या 2च पॉइंट्स मधून जाणारी लाईन काढायची. ओके, खूप सारे पॉइंट शोधायची गरजच नाहीये ना, बरोबर ना. कारण लिनियर इक्वेशन काय रिप्रेझेंट करत असतं, एक लाईन रिप्रेझेंट करत असतं, बरोबर. आणि लाईन प्लॉट करायला मिनिमम 2 पॉइंट लागतात ना, मिनिमम 2 पॉइंट लागतात आपल्याला. मग मिनिमम 2 पॉइंट जर लागत असतील मग ठीक आहे, मग 2च सोल्युशन बास आहेत ना रे आपल्याला. कशाला इतके सारे करायचे. म्हणजे अगोदरच्या कॅल्क्युलेशन मध्ये पहा आपण की काय काय केलेलं आहे. पहा इथे तर किती घेतलेत, 7 इनपुट्स घेतलेत या एक्झाम्पल मध्ये. दिसतंय काय y इज इक्वल टू x+2, याच्यामध्ये 7 इनपुट्स घेतलेत आपण आणि मग लाईन प्लॉट केले. अरे काही गरजच नाही आहे बिलकुल. कळालं का. मिनिमम किती पॉइंट्स पाहिजेत तुम्हाला लाईन प्लॉट करण्यासाठी. 2, कोणतेही 2 तुमचे आवडते नंबर, x इज इक्वल टू 7, x इज इक्वल टू 3. ह्या 2 इनपुट्सच घेऊन तुम्ही लाईन प्लॉट करू शकला. इतके सारे पॉइंट करायची काय गरज नव्हती. येस, पुन्हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला मी सांगून दिला. Yes, x plus 2y is equal to 6. x plus 2y is equal to 6. थोडी हेल्प करता का मला हे प्लॉट करताना तुम्ही. मगासारखे इनपुट्स देता का. येस, x इज इक्वल टू काय घेऊ, कोण सांगेल. कोणता नंबर घेऊ. व्यवस्थित घ्या नंबर की ग्राफ वरती स्केल बसलं पाहिजे नाही का. येस, तुम्ही सांगा. येस मृण्मय किती म्हणतो. 1 1. 1. x इज इक्वल टू जर 1 असेल तर y इज इक्वल टू काय रे. x इज इक्वल टू जर 1 पुट केलं तर हा 1 इकडे जाईल, बरोबर. सो किती होईल, 2y इज इक्वल टू किती होईल, 5 होईल. 2.5. येस, 2y इज इक्वल टू 5 होईल. मग y इज इक्वल टू किती येईल रे, 5/2 येईल. 2.5. येस, 5/2. 5/2 म्हणजेच काय रे, हाफ ऑफ दी 5. 2.5. असं पण विचार. हा येस, 5च्या निम्म किती असतं, 2.5. येस, म्हणजे पहिला पॉइंट मिळाला 1,2.5. ठीक आहे, घाबरून जायची गरज नाही बिलकुल. डेसिमल मध्ये आलं तर आलं ना, इतकं काय तर. ठीक आहे, आणखी एखादा पॉइंट सांगा. 2च पॉइंट घेणार. X is equal to 4. 4. ठीक आहे, x इज इक्वल टू 4 घेतो. x इज इक्वल टू जर 4 असेल तर y इज इक्वल टू किती येईल, पुट करा 4 इथे. तर 1. 4 2 येईल. येस, y इज इक्वल टू 1 येईल. 4 आणि 1. सो आणखी एक ऑर्डर्ड पेअर मिळाली, 4,1. ठीक आहे, प्लॉट करतो रे. 1 आणि 4 म्हणजे मला 4 पर्यंत जावं लागेल इथे. 0 1 2 3 4. ओके, आणि y मॅक्स 2.5 पर्यंत जावं लागेल. ठीक आहे, इकडे हा y ऍक्सिस आहे, इकडे हा x ऍक्सिस आहे. पहिला पॉइंट प्लॉट करतोय 1,2.5. x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 2.5 आहे. 2.5 कुठे लाईव्ह होईल रे, 2 आणि 3च्या मध्ये लाईव्ह होईल. म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये इथे कुठेतरी 2.5 असेल. येस, म्हणजे हा पॉइंट इथे मिळेल 1,2.5 इथे असेल. 1,2.5. येस, सर्वांना हा पॉइंट समजलाय का. 1,2.5 इथेच येईल का रे, बरोबर प्लॉट केलाय का मी. येस, बरोबर प्लॉट केलाय का रे. 1,2.5 हा पॉइंट मी बरोबर प्लॉट केलाय का. हो सर. बरोबर, ठीक आहे. आणि सेकंड पॉइंट आहे 4,1. येस, x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू 1. 4,1. 4,1. ठीक आहे यार, आता या 2 पॉइंट्स मधून जाणारी लाईन काढता येईल ना तुम्हाला. काय करायचं, स्केल घ्यायचं, स्केल. ठीक आहे, स्केल घ्यायचं, या 2 पॉइंट्सला असं 2 पॉइंट्स मधून जाईल अशी स्केल पकडायची आणि सरळ लाईन मारून टाकायची. लाईन मिळेल. मी इथे ड्रॉ करतो, बट माझी स्ट्रेट येईल की नाही काय गॅरंटी नाही. पहा, अशी काहीतरी येईल नाही का. ठीक आहे, यस समजली. हो सर. यस, इतके सारे ग्राफ्स आपण प्लॉट केलेले आहेत आज. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, आजचं कन्क्लुजन पाहू नक्की काय आहे. काही गोष्टी शिकलो आपण. येस, इतके पॉइंट जर तुम्हाला समजलेले असतील
तर येस, आजचं लेक्चर बेनिफिशियल आहे तुमच्यासाठी, नाही का. कन्क्लुजन्स मध्ये पाहू. पहिलं कन्क्लुजन काय सांगतं लक्षात द्या. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन ऑन अ ग्राफ. येस, इतकं सेंटेन्स समजलं का सांगा मला, सांग. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन ऑन ए ग्राफ. येस, इतकं स्टेटमेंट समजलं का. हेच तर पाहिलं की कोणतंही लिनियर इक्वेशन काय असतं, एक स्ट्रेट लाईन असतं ग्राफ वरती. अँड दॅट्स वाय, पुढे पहा, अँड दॅट्स वाय इट इज नेम्ड ऍज अ लिनियर इक्वेशन. हा लिनियर वर्ड कुठून आला कळालं का तुम्हाला. लिनियर वर्ड पहा रे, आठवतंय का थोडं पॉलिनॉमियल्स मधलं. आपण पाहिलं होतं की नाही का, असा पॉलिनॉमियल की ज्याची डिग्री 1 आहे, असा पॉलिनॉमियल की ज्याची डिग्री 1 आहे त्याला आपण म्हणतो लिनियर. आठवलं थोडं. हो सर. हो सर. आता लक्ष द्या. लिनियर का म्हटलं होतं त्याला, लक्षात आलं का. हे लिनियर का म्हटलं होतं, कारण याचा जर ग्राफ काढला ना तर एक स्ट्रेट लाईन मिळते. स्ट्रेट लाईन, आणि स्ट्रेट लाईन म्हणजे काय असतं रे, एका लाईन मधले पॉइंट्स असतात, नाही का. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, एका लाईन वरती असलेले सर्व पॉइंट्स, म्हणून याचं नाव होतं लिनियर. थोडस तुम्हाला हे वाटतंय का, म्हणजे रिलेशन वाटतंय का या दोन गोष्टीत. आहे रिलेशन, हेच रिलेशन आहे, नाही का. हो सर. म्हणजे आता तुम्हाला कळालं की हा ते लिनियर का होतं. तसंच क्वाड्रेटिक आहे बरं का, तसंच क्वाड्रेटिक आहे, तसंच क्युबिक आहे, तसंच बाय क्वाड्रेटिक आहे. या गोष्टी पण तशाच आहेत. सांगेन तुम्हाला, नाही का. क्वाड्रेटिक इक्वेशन जेव्हा पाहू ना आपण, क्वाड्रेटिक इक्वेशन त्याचे ग्राफ्स कसे असतात. कुठलंही इक्वेशन लिहितो ना, थोडंसं इमॅजिन करायचं की त्याचा ग्राफ कसा असेल. या गोष्टींमुळे तुम्हाला खूप बेनिफिट होतो, म्हणजे डोळ्यासमोर राहतं, नाही का ते. हा, असं काहीतरी दिसतंय. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला तुम्हाला. सेकंड पॉइंट, every solution of a linear equation represents a point on a line. एक्सरसाइज 4.2 मध्ये आपण पाहिलं होतं की हा लिनियर इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, हा पॉइंट पाहिला होता. आणि थर्ड पॉइंट मध्ये आज इंटरप्रिटेट करून घेतला, समजून घेतलं. काय समजलं आपल्याला की हा लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच काय असतं रे. त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढला तर त्या ग्राफवरचा एक पॉइंट असतो. ही गोष्ट आज समजली, लक्षात आली. आणि थर्ड गोष्ट ही लक्षात आली की एव्हरी पॉइंट ऑन अ लाईन, आणि लाईनवरचा कुठलाही पॉइंट काय करतो रे, ते जे काही इक्वेशन आहे लाईनचं ते सॅटिस्फाय करत असतो. येस, सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑफ लाईन. येस, दिस इज अ फर्स्ट पॉइंट, दिस इज अ सेकंड पॉइंट, अँड दिस इज अ थर्ड पॉइंट. हे तिन्ही पॉइंट लक्षात आले का सर्वांच्या. बिलकुल सिंगल जरी डाऊट असेल तरी मला विचारा, बिनधास्त विचारा. येस, हे 3 पॉइंट समजून देणं आजचं एम होतं माझं, नाही का. या लेक्चरचं एम होतं. येस, वेदला समजलंय, बाकी सर्वांना रे. येस, मृण्मय, आदित्य, सानिका, ओके, ठीक आहे, समजलंय. ओके, पुढे जातो. तुम्हाला एक टास्क देतो थोडा. टास्क म्हणजे करा, नाही का. हा काय करायचंय रे, एक्सरसाइज 4.3 ला आलोय आपण. एक्सरसाइज 4.3 मधला हा फर्स्ट क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व्ह कराल. इतके सारे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, त्याच्याच बेसिसवरती आहे हा क्वेश्चन. काय करायचंय, ड्रॉ द ग्राफ ऑफ इच ऑफ द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. इक्वेशन दिलेले आहे, त्यांचे ग्राफ्स प्लॉट करायचे. ओके, 1, 2, 3, 4. सर किती एक्झाम्पल्स घेऊन प्लॉट करायचे. पहा ना, मी आता तुम्हाला काय सांगितलं की 2च इनपुट्स बास आहेत ना एक लाईन प्लॉट करायला. हो हा. म्हणजे तुम्ही किती घेऊ शकता, मान्य आहे, तुम्ही किती घेऊ शकता. ओके सर. कशाला एफर्ट्स कशाला जास्त घ्यायचे. जर 2 पॉइंट्स मधून जर एकच लाईन जात असेल तर जास्त एफर्ट्स घ्यायलाच नको. 2च पॉइंट्स तुमच्या आवडते घ्या आणि प्लॉट करा. आलं लक्षात. बस मला एक गोष्ट इथं सांगा, नाही का. ओके, जे काही शिकलोय ना ते थोडं इंटरप्रिटेट झाले का पाहू. मला सांगा, x + y = 4 ही लाईन ओरिजिन मधून पास होईल की नाही. इक्वेशन कडे बघून सांगा आणि नंतर ग्राफ मध्ये चेक करा, नाही का. हो सर, हो होईल का रे, कशी काय होईल. पहा ना, y = -x + 4 असं लिहिलं जाईल ना याला. या x ला जेव्हा मी इकडे घेऊन येईन =च्या, तेव्हा इकडे +x आहे, तो -x होईल. y = -x + 4. हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसते, कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसते. येस, आता सांगा, पास होईल की ओरिजिन मधून नाही होणार.
सर नाही नाही होणार. येस, नॉट पासेस थ्रू ओरिजिन. चेक करा, तुम्ही ग्राफ काढल्यानंतर चेक करा, नॉट पासेस थ्रू ओरिजिन. सेकंड पहा, काय लिहू रे? y इज इक्वल टू असं लिहू शकतो ना, y ला इकडे आणतो, x ऍज इट इज ठेवतो इथेच, नाही का, x ऍज इट इज ठेवतो आणि या 2 ला तिकडे घेऊन जातो, -2. y इज इक्वल टू x -2. सर नाही होणार. नाही समजलं? नाही होणार. नाही होणार. येस, नाही होणार, बरोबर. ओरिजिन मधून नाही पास होणार, करेक्ट. mx प्लस c ही पण ना नॉट पासेस थ्रू ओरिजिन. तुम्ही चेक करा नंतर ग्राफ काढल्यानंतर. सांगा रे, y इज इक्वल टू 3x. होईल. सर पासेस थ्रू ओरिजिन. पास होणार रे ओरिजिन मधून, 100% होणार. पासेस थ्रू ओरिजिन. आणि ही सांगा लास्ट वाली. सर नाही होणार. सर नाही होणार. 2x प्लस y किंवा अशा फॉर्मॅट मध्ये लिहितो ना आपण, y इज इक्वल टू ना, मग y ला इथंच ठेवायचं, नाही का, y ला इथंच ठेवायचं आणि याला इकडे घेऊन जायचं. इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होईल. -2x प्लस 3. नाही होणार पास. नाही होणार. येस, नॉट पासेस थ्रू ओरिजिन. ठीक आहे, थांबू आज इथे. येस, कुणाला काही डाऊट? नाही सर. सर्वांना सर्व समजलेलं आहे? ठीक आहे. हो सर. स्कूल चालू झाले का रे, की उद्यापासून? उद्यापासून. उद्यापासून. ओके. 3 पर्यंत सर्व आहेत ना कम्फर्टेबल? म्हणजे आपले लेक्चर्स 4 नंतरच राहतील. 4च्या अगोदर कुणा लेक्चर नसेल, कारण काही जणांचं स्कूल कसं आहे 7 to 12 असं आहे, काही जणांचं 12 to 3 असं आहे. क्लास तर नंतरच राहील, इव्हिनिंगलाच राहील आपलं. हो सर, चालेल. थोडं सांगत जावं, नाही का, की स्कूलमध्ये पण काय होतंय, नाही का, म्हणजे कोणता टॉपिक घेत आहेत तुमच्या स्कूलमध्ये, आपला कुठला चालू आहे, थोडस बोलत जाऊ आपण. ठीक आहे, थांबूया आज. ओके, बाय एव्हरीवन. थँक्यू सर. बाय सर. चलो बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय. थँक्यू सर. बाय सर. येस, बाय.